नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मिशम आनंदी वल्लधम। उद्या दिनांक 2 मे ते दिनांक 25 मे या कालावधीमध्ये भव्य वसंत बाल संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे शिबिर हनुमान मंदिर प्रांगण गणेगाव तालुका राहुरी या ठिकाणी हे शिबिर होणार आहे। हे शिबिर सकाळी 8 ते 12 केवळ 4 तासाचं हे शिबिर असणार आहे आणि या वर्षी या शिबिराचं हे 3रं वर्ष आहे। आणि अशा प्रकारचं नियोजन करण्याचं कारण हे आहे की विद्यार्थ्यांना घर सोडण्याची गरज नाही, घरी राहूनच ते या ठिकाणी शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात। दुसरी गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्यांचा सुद्धा त्यांना आनंद घेता आला पाहिजे म्हणून दुपारी आपण त्यांना 12 वाजता सोडून देतो। 12 वाजता सोडल्यामुळे काय होतं की उन्हाची जी तीव्रता आहे ती 12 वाजेपर्यंत काही जाणवत नाही आणि म्हणून 12 वाजता विद्यार्थी निघाले तरी 12:30 पर्यंत आपल्या आपल्या घरी पोहोचतात। त्यानंतर या शिबिरामध्ये 1 तास योगासनं शिकवली जातात, वेगवेगळ्या प्रकारची योगासनं। त्यानंतर त्यांना नाश्ता दिला जातो सकाळी 9 वाजता। नाश्ता झाल्यानंतर हजेरी घेतल्या जाते आणि हजेरी सुद्धा आपण डिजिटल हजेरी घेतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ जाणार नाही। आणि त्यानंतर मग त्यांना संस्कृत व्याकरण, थोडंफार स्पर्श, त्यानंतर संस्कृतशी संबंधित श्लोक, सुभाषितं पाठांतर आपण करून घेतो, भगवद्गीता, त्यानंतर हनुमान चालिसा वगैरे अशा प्रकारच्या यांचं थोडं थोडं जसं शक्य होईल तसं पाठांतर करून घेतो। आणि यावर्षी नवीन एक प्रयोग करायचा आहे आणि तो म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा। म्हणजे एरवी इंग्रजी व्याकरणाचा प्रयोग मी आधी केला आहे, फक्त या शिबिरामध्ये आपल्याला त्याला आणखी थोडंसं व्यापक स्वरूप या ठिकाणी द्यायचं आहे। आणि हे झाल्यानंतर मग एक 15 ते 20 मिनिटं त्यांचा दंडाचा वर्ग होईल। सर्व विद्यार्थ्यांना दंड शिकवला जाईल आणि दंड शिकवल्यानंतर साधारणतः 1 तास त्यांना पावल्या खेळवल्या जातील। फक्त पावल्या खेळवण्याकरता काय प्रत्येक विद्यार्थ्याला टाळ पाहिजे। आता 125 ते 150 विद्यार्थी शिबिरामध्ये येतात, तर 125 ते 50 विद्यार्थ्यांना टाळ आपण देऊ शकत नाही। 2 वर्ष आम्ही दिले पण ते वेळ खूप त्याच्यामध्ये जातो आणि म्हणून या ठिकाणी हे आवाहन आम्ही करतो की टाळ तुम्ही स्वतःचा घेऊन या। प्रत्येकाने आपला स्वतःचा टाळ घेऊन यायचा। कुठे मिळतो हे जर माहीत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही थोडीशी व्यवस्था त्या ठिकाणी टाळाची करू शकतो। आणि पावल्या झाल्यानंतर म्हणजे हरिपाठ झाल्यानंतर 12 वाजता आपण हे शिबिर सोडून देतो। म्हणजे सकाळी 8 ते 12 प्रत्येक मिनिट त्या विद्यार्थ्यांचा आपण वापरतो, एक सुद्धा त्यांना मिनिट आपण अतिरिक्त जास्त देत नाही। आणि सर्व गोष्टी मजेशीर असल्यामुळे या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि पालकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येतात। दुसरी गोष्ट, जर या शिबिराला मुलं आली नाहीत तर ती घरी इकडे तिकडे भटकतात किंवा मोबाईलच खेळतात, मोबाईलवर हे करतात, टीव्ही पाहतात, अशा सर्व गोष्टी या करतात म्हणून। आणि या शिबिराचा बऱ्यापैकी फायदा सर्व विद्यार्थ्यांना होताना दिसतोय कारण हे 3रं वर्ष असल्यामुळे आम्हाला याचा बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे। आता या शिबिराला किती अंतरापासून लोक येऊ शकतात, तर जर तुमचं समजा 15, 20, 25 किलोमीटर अंतर जरी तुमचं गणेगावापासून असेल तरीही तुमच्या गावातले 5, 7, 10 मुलं जर असतील तर तुम्ही ऑटो वगैरे किंवा अशा प्रकारची व्यवस्था करून तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता। यद्यपि राहुरीवरूनही येणारे आमचे मागच्या वर्षी राहुरी वगैरे येणारी मुलं आहेत, म्हणजे एक साधारणतः 5-10 किलोमीटरच्या अंतरामध्ये येणारी मुलं आहेत, पण जास्त अंतरावरूनही या ठिकाणी मुलं यायला काही हरकत नाही। आणि कमी वेळाचं हे शिबिर असल्यामुळे, मनोरंजक असल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्याकरता त्यांना हे फायद्याचं असल्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा। दुसरी गोष्ट, या शिबिरामध्ये यत्किंचितही शुल्क आपण त्यांना आकारणार नाही आहे, फक्त त्यांना गणवेश त्यांना बंधनकारक आहे आणि तो गणवेश सुद्धा वारकरी संप्रदायाचा जो नियमित पोशाख आहे, सर्वांना माहितीच आहे, म्हणजे जगप्रसिद्ध ही गोष्ट आहे की वारकरी संप्रदायाचा पोशाख कोणता आहे, तोच पोशाख त्यांनी घ्यायचा आहे। त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। आणण्याची आणि नेण्याची जबाबदारी ही पालकांची असणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे सरतेशेवटी परत एकदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।